हाच माल माझा 1300 रुपये जात होता आहे ना. माझा माल 1600 रुपये भावाचा माल आहे. बरोबर आहे. मग आज 1200 रुपये गेला, काय पडू राहिले सांगा बरं. बरोबर. कांदा चांगला भाव जावा असं आमचं सरकार काही विनंती. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनल मध्ये आपल्या शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज दिनांक 5 सप्टेंबर आपण आलतो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला. मित्रांनो, दोन्ही शेड म्हणजे ट्रॅक्टरचा शेड पॅक आहे आणि पिकअपची एक लाईन होती आणि एक लाईन अर्धी होती आणि ग्राउंड वरती 2 ते 3 लाईनी ट्रॅक्टरच्या. टोटल आवक जर धरली तर 500-600 मध्ये होती. आवक कमी झाली. आज बघू काय बाजारभाव निघतो. शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून दररोजचे येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये. मित्रांनो, आज बघू काय बाजारभाव निघतो. आज आवक कमी आहे, काय बाजारभाव निघतो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. 1 नंबर गोल्टी घात सगळ्यांचा बाजारभाव आपण विचारेल. सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघतं व्हिडिओ पूर्ण बघून तुम्हाला कळणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला भाव बघूया. मित्रांनो, पहिल्या लाईनच्या अर्ध्यातून चालू गेला आपण. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. कलर आहे मीडियम साईज मध्ये, सुपर कांदा आहे. काय भाव गेला? 1260 रुपये जायले. 1260 रुपीज. कुठला आहे कांदा? कुठला आहे कांदा? तळेगाव. बियाणं कोणतं त्याचं? ठीक आहे, तळेगाव. पुढे बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1150. 1150 रुपीज. 1150 रुपये. कुठला आहे कांदा? रवळस पिंपरी. बियाणं कोणतं त्याचं? आंबरचं बियाणं, रवळस पिंपरी. ठीक आहे, पुढे बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 13.5. 1285 रुपीज. कुठला आहे कांदा? पंचकेश्वरचा कांदा आहे. बियाणं कोणतं त्याचं? चव्हाण. काल परवा होते का? मागच्या हप्त्यात काय केलं होतं? 1400 रुपये. कवाची साठवणी? एप्रिल. किती बाकी अजून माल? 2 ट्रॅक्टर. ठीक आहे, चालेल. पुढे बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलो? 1121. 1180. 1180 जायले. 1180 रुपीज. कुठला आहे कांदा? खुडाची. बियाणं कोणतं त्याचं? येलोरचं बियाणं आहे. ठीक. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय केलं? 1040 रुपये. 1040 रुपीज. कुठले आपण? बर. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेले? 1100 रुपये. 1100 रुपीज. कुठला आहे कांदा? चितेगावचा कांदा आहे. ठीक आहे, 1100. बघू शकतो मी. कलर आहे, सुपर माल आहे. काय भाव गेलं? 1326. 1326 रुपीज. 1326 जाईल. कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं त्याचं? अंबर फाईज. काल परवा होते का? नाही ना. ठीक. किती माल बाकी अजून? 15-20. अच्छा, ठीक. पुढे बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1270 जायले. 1270 रुपीज. कुठला आहे कांदा? बहादुरी. बियाणं कोणतं त्याचं? पंचगंगाचं बियाणं आहे. बहादुरीचा कांदा आहे मित्रांनो. बघू शकतो. ठीक आहे. काल परवा होते का? नाही ना. पुढे बघू. किती गेलं? 1142. 1142 रुपीज. कुठला आहे कांदा? बियाणं कोणतं त्याचं? ठीक आहे, चितेगावचा कांदा आहे. पुढं बघू. काय आणलं होतं? बघू शकतो तुम्ही. मीडियम साईज मध्ये कांदा आहे. 1231 जाईल. घरगुती. कुठला आहे कांदा? वडाळी भुई. बरं, ठीक. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1000. आणि कुठला आहे कांदा? देवरगाव. ठीक. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1000 रुपये. 1000 रुपये जायले. 1000 रुपीज. कुठले आपण? पिंपळनेर. ठीक. 1000 रुपये. बघू शकतो क्वालिटी सुपर माल आहे मीडियम मध्ये. काय भाव गेलं? 1151. 1151 रुपीज. कुठला आहे कांदा काका? वाडाळी भुई. बी कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. कधीची साठवणी? मेची. किती बाकी असेल मला? एंड आहे ना. काल परवा होते का? काल 1300 रुपये गेला होता. आज कमी गेला आहे ना. बरं. दररोज एक चालू आहे ना. 100नी जास्त जात नाही तर कमी जात आहे ना.
हा, नुकसान काय भरपूर एका गाडीत किती निघते? 10 कॅरेट निघत आहे, भरपूर निघत आहे ना. ठीक, वजनात घट होती म्हणून तिथं. बरोबर आहे. ठीक आहे, चालेल. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1290. कुठला आहे कांदा? चितेगाव का? बरं, तू कुठला आहे? चितेगावचा आहे का? बरं. हे कोण आहे रे? बियाणं कोणतं त्याचं? बियाणं बरं. चितेगावचा कांदा आहे, बघ शकतो. 1290 जाईल. सुपर मीडियम साईज मित्रांनो. पुढं बघ शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलं? 1080 रुपये. 1080 रुपीज. कुठला आहे कांदा? ओझर. काय वाटतं किती जायला पाहिजे कांदे? 1100 बी नाही झाले आहे ना. बरोबर. अच्छा, ठीक. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1300 रुपये. 1300 रुपीज. कुठला आहे कांदा? बियाणं कोणतं त्याचं? बेलाचं बियाणं आहे. ठीक. किती बाकी माल अजून? 4-5 गाड्या. कधीची साठवणी? मे मधली. ठीक आहे. पुढं बघ शकतो तुम्ही. सुपर कांदा आहे मित्रांनो. 1515 रुपये जायले. 1515 रुपये. 1515. कुठला आहे कांदा? मुंगसारा. बियाणं कोणतं होतं याचं? बेलाचं बियाणं आहे. ठीक आहे. मुंगसाराचं कांदा आहे. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. हे काय गेलं? 1261 गेला. 1261 रुपीज. कुठला आहे कांदा? आणि कोणतं बियाणं होतं याचं? जिंदालचं बियाणं आहे. काल परवा होते का? नाही ना. ठीक. पुढं बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1175 जायले. कुठला आहे कांदा? सावरगाव. बियाणं कोणतं होतं याचं? ठीक. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1200 रुपये. 1200 रुपीज. कुठला आहे कांदा? सुकेना. बियाणं कोणतं होतं त्याचं? येलोरा. बघ शकतो कलर आहे, क्वालिटी. 1200 रुपये जाईल. ठीक आहे. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1303. 1303 रुपीज. कुठले आपण? कुठले? माळसाकुरा. बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक आहे. येलोरचं बियाणं आहे. काय भाव गेलं? 1300 रुपये. 1300 रुपीज. बघू शकतो क्वालिटी. 1300 रुपये जाईल. कुठला आहे कांदा काका? वनसगाव. बी कोणतं त्याचं? प्रशांतचं बियाणं आहे. वनसगावचा कांदा आहे मित्रांनो. काय वाटतं कितीची अपेक्षा होती आज? किती जाईल बॉस? 1500 पर्यंत होते. गेले होते ना. कोणत्या दिवशी आले होते तुम्ही? 3-4 दिवस. ठीक आहे. आणि आज किती गेला बोलले? 1300 रुपये. 200 कमी गेला आहे ना. बर. किती माल बाकी आज? कधीची साठवणी? 5 महिने झाले. ठीक. खराब किती निघत आहे? नाही निघत ना. बरं, ठीक. 1260 रुपये जायले ना. कुठला आहे कांदा? वनसगाव ना. 1260 जायले. 1260 रुपीज. कुठला आहे बियाणं? कुठलं याचं? राईचं बियाणं आहे. ठीक. बघू शकतो. पुढं बघू शकता क्वालिटी. काय गेलं? 1190. 1190 रुपीज. कुठला आहे कांदा? वनसगाव. ठीक. 1190. शेवटचं नग बघतो आपण. काय भाव गेला? 1461. 1461 रुपीज. सुपर माल आहे. मीडियम साईज मध्ये. कुठला आहे कांदा? दावचवाडी. बियाणं कोणतं होतं याचं? अनुराधाचं बियाणं आहे. ठीक आहे. दावचवाडी. किती माल शिल्लक आहे अजून? 2 गाड्या आहे ना. ठीक. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेले? 1352. 1352 रुपीज. 1352. कुठला आहे कांदा? गिरणारे. आणि बियाणं कोणतं होतं याचं? पंचंग. ठीक. 1352.
हे काय गेलं काका? हो किती गेलं? 1111 जाईल 1100. आणि कुठला आहे कांदा? देवरगावचा कांदा आहे. 1111 1111 रुपीज. बरं ठीक. बघ शकतो क्वालिटी कांदे. काय भाव गेलं? 1300 रुपये. 1315 1315 रुपीज. कुठला आहे कांदा? गिरणारे गाव. बियाणं कोणतं देत? कुठलं आहे बियाणं? कुठलं आहे? पंचगंगाचं बियाणं आहे ना. ठीक आहे, पंचगंगाचं बियाणं आहे मित्रांनो. बघ शकतो काय अपेक्षा घेऊन आले त्याच? काय आम्ही 15 रुपयाची अपेक्षा घेऊन आलो होतो, पण मग त्या लेवलचा माल 200 कमीच गेला आहे ना. 200 ते 300 रुपयांनी कमी. मागच्या एवढ्या आठवड्यात होते का? हा, आठवड्यापासून होते तेव्हा 1700 1750 रुपये जात होता. हा कांदा का? हा कांदा जात होता, पण आता एवढ्याच कमी झाले. कमी झाला. बरं ठीक. किती माल बाकी असेल अजून? माल किती बाकी असेल? माल आपला तरी 20-24 टन माल बाकी आहे. म्हणजे तरी संपत आलाय माल, पण मग भाव वाढला नाही. भाव वाढला. बरोबर ठीक. हा बघ, बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1400 रुपये 1400 रुपीज. कुठला आहे कांदा? वडा. बियाणं कोणतं त्याचं? रेड फोरचं बियाणं आहे. 1400 रुपये. ठीक आहे. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1311 जायले 1311 रुपीज. शेरवाडीचा कांदा आहे. बघ शकतो तुम्ही 1311. बियाणं कोणतं त्याचं? राजवर्धन. ठीक आहे. GS राजवर्धन. पुढे बघू. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? हे 1201 रुपये गेला. 1201 रुपये जायले 1201 रुपीज. कलर आहे, क्वालिटी बघ शकतो. कुठला आहे कांदा? चितेगावचा आहे. चितेगावचा आहे ना. ठीक. बियाणं कोणतं त्याचं? बियाणं येल्लोरचं बियाणं आहे ना. बरं. किती गेलं? काय गेलं? 1000 रुपये गेला का? 1000 कांदा 1000 रुपये जायले बघ. हो, कधी वाढलं नाही मार्केट. एवढा कमी भाव जायले. काय वाटतं आज? काय वाटलं तुम्हाला किती जाईल बॉस? काय आता मालाची असं लय लुटलं आम्हाला, लय लुटलं. हाच माल 1300 व्हायचा. 1300 रुपये जातात आहे हो, ना. माझा माल 1600 रुपये भावाचा माल आहे. बरोबर आहे. मग आज 1200 रुपये गेला. काय पडून राहिले सांगा बरं? बरोबर. यावर 1000 आणि 1100 रुपये जाऊन राहिले. त्याच्यात काय बांगलाची बॉर्डर खुली करून द्यावा बुवा असं. बरोबर आहे. नुकसान किती याच्यात? तळतळाट नाही घ्यायला तळतळ नाही घ्यायला पाहिजे. लय कष्ट आहे कांद्याला. रात्रीचे दिवस करून आता शेतकऱ्याला कसं फोन करावा भरून आणि ज्याला सांगितलं 1200-1300 फोन आणतो नाही गेला. बरोबर. मालाचा मोल मुंबई नाही राहिला. हा कांदा पहा 1600 रुपये भावाचा माल आहे. 1600 रुपये भावाचा. कांदा पहा 1600 कलर आहे, रुपये. सुपर आहे, medium माल आहे. 1200 बरोबर. रुपये गेला. 1200 रुपये. एवढ्या दिवस चिवून परवडणार का? बरोबर. एवढ्या दिवस चिवून काय परवडणार सांगा बरं तुम्ही? बरोबर. आणि शेतकऱ्यांची दखल घेतली पाहिजे. घेतली का? ऑर्डर खुली केली पाहिजे. मालाला मागणी वाढली तरच रेट वाढेल ना. बरोबर आहे. शेतकऱ्यांचा कांदा चांगला भाव जावा असं आमचं सरकार काही विनंती. बरोबर आहे. चालेल. धन्यवाद. हा.